ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून. तर आता इथे सायली स्वयंपाकघरात असते आणि काहीतरी बनवत असते आणि आता तिला विचार येतात की अस्मिता तिला असं का बोलत होती. किती खोटारडी आहेस का तू? मी तुला सांगितलं होतं की ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवून दे. तेव्हा काय म्हणालीस की बनवून देते. आता विसरलीस की मुद्दाम करतेस असं म्हटलेली असते ना अस्मिता. तर आता सायलीला ही आठवतं तर ती ह्याच्यावर म्हटलेली असते की मी असं का करेन. तर आता अस्मिता म्हटलेली असते कारण तुला सगळ्यांना दाखवायचं आहे की तू किती चांगली आहेस आणि मी किती वाईट असं म्हणते आता अस्मिता. सायली तुला परत सांगतोय मला तुझ्यामुळे अस्मिताच्या डोळ्यात पाणी आलेलं अजिबात चालणार नाही असं प्रताप म्हटलेलं असतो ना ते आता सगळं आठवत असतं सायलीने. आता प्रतिमा बघत असते हे सगळं की सायली कसाचा तरी विचार करायला म्हणून. तर आता प्रताप अर्जुनच्या खोलीत येतो आणि म्हणतो हे बघ अर्जुन मला ना हे सगळं ऍक्टिंग वगैरे करायला नाही जमणार हा असं म्हणतो आता प्रताप. तुम्ही असं का म्हणताय असं म्हणतो आता अर्जुन. बघ ना आता मी सायलीच्या अंगावर ओरडलो नव्हतो, फक्त मोठ्या आवाजात ओरडलो होतो तरी तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. डॅड 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 तुम्ही तुम्ही तर आमचे सेनापती आहात. मला काही माहित नाही हा, मला एवढंच माहिती आहे की माझ्यामुळे माझ्या सुनेच्या डोळ्यात मला पाणी आलेलं चालणार नाही आणि मला ते आवडणारही नाही. तर आता प्रतिमा येते सायलीकडे. सायली आज प्रतापने अस्मिताची बाजू घेतली म्हणून वाईट वाटलं ना तुला? नाही प्रतिमा आत्या, उलट बाबा जे काय बोलले ते बरोबर आहे. अस्मिता ताईंनी सतत आनंदात राहायला हवं असं म्हणते आता सायली. पण बाबांचा सूर इतका वरचा का होता असं म्हणते आता सायली. ते तर माझ्याशी असं कधीच बोलत नाहीत असं म्हणते सायली. जे काय असेल ते समजावून सांगतात. मला कळतंय तुला किती त्रास होत असेल ते असं म्हणते आता प्रतिमा. तर आता अर्जुन प्रताप म्हणतो बसा 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 हो तुम्ही. त्यांचा हात हातात घेतो आणि म्हणतो डॅड तुम्हाला किती त्रास होतोय हे कळतंय मला, तुला काही कळत नाही असं म्हणतो आता प्रताप. माझी मनस्थिती काय आहे ते माझं मलाच माहित असं म्हणतो आता प्रताप. अरे मधुभाऊंचं हे असं झालं त्या दुःखातून सायली आता कुठे सावरतीये. तरी तिच्या मनात मधुभाऊंचेच विचार असतील तिच्या मनात 24 तास हे मला माहिती आहे. सांग मला अशा वेळी मी तिच्या पाठीशी उभे राहायचं की मी तिचं दुःख वाढवायचं असं म्हणत होता प्रताप. पण डॅड हे आपण आपल्या घराच्या भल्यासाठीच करतोय ना असं म्हणत होता अर्जुन. आपली फॅमिली परत पूर्वीसारखी एकत्र यावी म्हणून करतोय ना. अरे हो, पण एक संकट टाळण्यासाठी आपण दुसरं संकट ओढावून घ्यायचं का असं म्हणत होता प्रताप. मला एक शंका येते प्रतिमा आत्या असं म्हणते आता सायली. कसली शंका असं म्हणते आता प्रताप. म्हणजे अस्मिता ताई आता माझ्या बाबतीत निवडल्या होत्या आज पुन्हा माझ्यावर चिडल्या. बाबा तर खूपच वेगळं वागले पण त्यांच्या नजरेत प्रेम होतं. बाबा आणि अस्मिता ताई मिळून मला दटवण्याचं नाटक तर करत नाहीत ना असं म्हणते आता सायली. तर आता प्रतिमा म्हणते नाटक? नाही नाही नाही, नाटक का करतील ते? नाही नाही ग, अस्मिताचा स्वभाव आपल्याला माहितीच आहे ना. ती तर कधीही कशीही वागू शकते. मान्य आहे मला अस्मिता ताई चिडल्या, पण बाबा तर माझ्याशी असं कधीच वागत नाहीत ना. ते काही झालं तरी माझ्याशी प्रेमानेच बोलतात. नाही नाही बघ अर्जुन मला एकच जमणार नाही. मी आताच्या आत्ता खाली जातो आणि कल्पना आणि सायलीला खरं काय ते सांगून टाकतो असं म्हणत होता प्रताप. नाही 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 डॅड थांबा थांबा, तुम्ही असं करू नाही शकत असं म्हणत होता अर्जुन. डॅड तुम्ही लॉंग टर्मचा विचार करा ना. आणि डॅड तुम्हीच विचार करा, माझ्या बायकोच्या डोळ्यात पाणी आलेलं मला चालणार आहे का? अजिबात नाही असं म्हणत होता अर्जुन. पण ह्या सगळ्यामध्ये जर मम्मा सायलीशी नीट वागायला लागली तर सायली किती खुश होईल याचा विचार करा ना तुम्ही असं म्हणत होता अर्जुन. सो त्यासाठी तरी आपण हे नाटक चालू ठेवूया ना असं म्हणत होता अर्जुन. अर्जुन असं म्हणत होता प्रताप. मला खरंच नाही वाटत या नाटकाचं आयुष्य फार असेल म्हणून असं म्हणत होता प्रताप. अरे मला तर वाटतं सायलीला अंदाज आला आहे असं म्हणत होता प्रताप. म्हणजे शंका तरी आलीच आहे तिला. हो, पण आज अस्मिताचा विषय होता ना, मग प्रतापला तिची एवढी काळजी वाटणारच असं म्हणते आता प्रतिमा. त्याने हक्काने तुला 4 गोष्टी सांगितल्या तर मला लावू नको घेऊ सायली असं म्हणते आता प्रतिमा. आणि प्रताप जर परत काही बोलला ना तर शांतपणे ऐकून घे असं म्हणते आता प्रतिमा. फार विचार करूच नकोस त्याचा. त्या सगळ्याचा शेवट खूप चांगला होणार आहे असं म्हणते आता प्रतिमा. शेवट चांगला होणार आहे म्हणजे असं म्हणते आता सायली. म्हणजे प्रताप हे सगळं अस्मिताच्या बाळासाठी करतोय ना. मग तिचं बाळ निरोगी आणि आनंदी जन्माला आलं तर शेवट छानच झालं असं समजायचं असं म्हणते आता प्रतिमा. पण अस्मिता ताई माझ्यावर चिडल्या. बाबा पुन्हा असं माझ्याशी बोलले तर त्रास तर होणारच ना असं म्हणते आता सायली. मग तू माझ्याकडे मन मोकळं करत जा. मी आता थोडे दिवस इथे राहीनच म्हणते असं म्हणते आता प्रतिमा. म्हणजे तुला हवं तेव्हा माझ्याशी बोलता येईल असं म्हणते आता प्रतिमा. खरंच तुम्ही इथे राहणार आहात असं म्हणते आता सायली. माझं मन इतकं हलका झाल्यासारखं वाटतंय माहितीये का असं म्हणते आता सायली. तुम्हाला माझ्या मनातलं न सांगता कळतं असं म्हणते आता सायली. तर आता रात्र झालेली असते. तर आता इथे अश्विन प्रियाला भरवत असतो. तन्वी खाऊन घे बरं असं म्हणतो अश्विन. नको आहे रे मला, जेलचं जेवण ना माझ्या कशातनं खाली उतरत नाही असं म्हणते आता प्रिया. हे जेलचं जेवण नाहीये, हे पेशंटसाठी वेगळं जेवण असतं असं म्हणतो अश्विन. आणि हे बघ
तू जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये आहेस ना तिथे व्यवस्थित जेवू शकतेस असं म्हणतो आता अश्विन. नको काळजी करू, घे असं म्हणतो आता अश्विन. मग जेलमध्ये गेल्यावर मग काय करायचंय मी अश्विन असं म्हणते आता प्रिया. पुढची 7 वर्ष मी त्या जेलमधलं खायचंय का असं म्हणते आता प्रिया. की की उपाशी राहून स्वतःचा जीव घ्यायचाय मी असं म्हणते आता प्रिया. अगं असं बोलू नकोस तू असं म्हणतो आता अर्जुन. आणि हे बघ तुला 7 वर्ष जेलमध्ये नाही राहावं लागणार, त्या आधीच तू सुटशील असं म्हणतो आता अश्विन. तर आता प्रिया म्हणते अश्विन कशी सुटणार आहे मी? त्या साक्षीने उडायला ऑलरेडी चालू केलंय, तिला वकील भेटला आहे, तिच्या बापाने खूप पैसा ओतलाय तिच्यासाठी. मला मला कसा आणि कधी मिळणार आहे वकील असं म्हणते आता प्रिया. मिळेल मिळेल मी आहे ना असं म्हणतो आता अश्विन. तू नको त्याचा विचार करूस, आताच्या घडीला तुझ्या पोटात काहीतरी जाणं जास्त महत्वाचं आहे, घे असं म्हणतो आता अश्विन. आणि आता तो खाडवतो प्रियाला. ऐक ना ग तन्वी असं म्हणतो आता अश्विन. हे बघ तुझ्या उपाशी राहण्याचा तुझ्यापेक्षा जास्त त्रास ना मला होतोय असं म्हणतो आता अश्विन, प्लीज ऐक. तर आता तो खाडवतो प्रियाला. नशीब ह्या मूर्खात माझ्यावर विश्वास आहे, नाहीतर किल्लेदारांनी टांग दिल्यावर मला खरंच जेलमध्ये चढावं लागलं असतं. ह्याच्यामुळे निदान हॉस्पिटलपर्यंत तरी पोचले असं म्हणते आता प्रिया. प्लीज खाशील असं म्हणतो आता अश्विन. तर आता प्रियाला खाडवतो अश्विन. तर आता इथे सायली वाढत असते सगळ्यांना. तर आता खुणवतो अर्जुन अस्मिताला. तर आता अस्मिता डाळ चाखते आणि म्हणते की आमटीमध्ये तर मीठच नाहीये. सायली मीठ देतेस का असं म्हणते आता अस्मिता. मी आणते ना असं म्हणते आता विमल. तू कशाला? सायलीचे हात काय मोडलेत का असं म्हणते आता अस्मिता. थांबा विमलताई मी आणते असं म्हणते आता सायली. तर आता सायली मीठ देते आणून अस्मिताला. तर आता ते मीठ पडतं तिच्या हातातून. अगं काय केलंस असं म्हणते आता अस्मिता. मी थोडंसं मीठ मागितलं होतं तर असा राग काढलास तू असं म्हणते आता अस्मिता. अहो अस्मिता ताई चुकून तुमचा धक्का लागला म्हणून पडलं ते असं म्हणते आता सायली. वा ग वा, माझ्या ताटात मीठ सांडलं त्याला मी जबाबदार असं म्हणते आता अस्मिता. डॅड बघताय ना तुम्ही असं म्हणते आता अस्मिता. तर आता अर्जुन खुणवतो प्रतापला. तर प्रताप मात्र बोलायला तयार नसतो. काय हे सायली असं म्हणतो होता प्रताप. एक तर आमटी बेचव बनवलीस, त्यात तिने मीठ मागितलं तर एवढं मीठ वाढवून ठेवलंस असं म्हणतो होता प्रताप. आणि तू तरी म्हणतेस की अस्मिताच्या बाबतीत तू हलगर्जीपणा करत नाहीस म्हणून असं म्हणतो होता प्रताप. तर आता कल्पना चाकते ती आमटी. आमटी तर व्यवस्थित आहे असं म्हणते आता कल्पना. आणि अस्मिता तुला विनाकारण आरडाओरडा करायला काय झालंय का असं म्हणते आता कल्पना. तर आता अस्मिता म्हणते करू दे कल्पना करू दे. खरं तर एक स्त्री म्हणून तू आणि सायली हिला कळायला हवं की अस्मिताचे मूड वर खाली होऊ शकतात, पण तिला सांभाळून घेणं तर दूरच. अजून हलगर्जीपणा करते असं म्हणत होता प्रताप. नाही बाबा असं म्हणते आता सायली. अस्मिता ताई तुम्हाला आमटी आवडली नाही आहे ना, ठीक आहे मी तुमच्यासाठी दुसरं वरण करते असं म्हणते आता सायली. मग मी काय 15-20 मिनिटं तुझी वाट बघत बसायची आहे का असं म्हणते आता अस्मिता. म्हणजे आता अस्मिताला इथे वेळच्या वेळी जेवता ही येणार नाही आहे का असं म्हणत होता प्रताप. आता हेच बघायचं राहिलंय का असं म्हणत होता प्रताप. नाही बाबा असं नाही होणार, मी पटकन तुमच्यासाठी शिखरण करते असं म्हणते आता सायली. ते पटकन होईल आलेच असं म्हणते आता सायली. तर आता इथे सायली शिखरण करायला येते. तर आता प्रतापला खणवत असतो अर्जुन. तर आता इथे मैपतचं घर दाखवले आणि आता इथे नागराज आणि मैपत दारू पित असतात. चिअर्स असं म्हणून. तर आता नागराज म्हणतो आता कुठेतरी रिलॅक्स वाटतंय मला मैपत असं म्हणत होता नागराज. 2 दिवस झाले झोप येत नव्हती मला, डोळ्याला डोळा लागायची नाही. जरा कुठे झोपलं की समोर मधुभाऊ असं म्हणत होता नागराज. छोटासा तरी आवाज आला ना तर वाटायचं की आले पोलीस आपल्याला पकडायला असं म्हणत होता नागराज. ते हे मधुभाऊ प्रकरण होऊन 2 दिवस झाले पण कुणालाही अजूनपर्यंत पत्ता लागला नाही की मधुभाऊंच्या पाठीत चुरा कुणी बोचला असं म्हणत होता नागराज. हे असल्या हाफ मर्डरचं टेन्शन घ्यायचं नाही नागराज. तुम्ही त्या मधुभाऊला खूपासून खूप भारी काम केलंय, मी तुम्हाला अडकू देत नाही असं म्हणत होता मैपत. टेन्शन नका घेऊ असं म्हणतो मैपत. तर आता नागराज म्हणतो त्या चाकूवर माझे फिंगरप्रिंट्स होते, मिटवले का ते असं म्हणत होता नागराज. आता तुमच्या समोर ते चाकू साफ करायला सांगितलं ना मग असं म्हणत होता मैपत. तुम्ही नका टेन्शन घेऊ, कोणी पोलीस नाही तुमच्यापर्यंत पोहोचणार, तुम्ही निवांत प्या आणि ग्लास एक्स्ट्रा प्या असं म्हणत होता मैपत. माझ्या साक्षीसाठी वकील भेटला म्हणून प्या प्या असं म्हणत होता मैपत. यू आर राईट असं म्हणत होता नागराज. डबल सेलिब्रेशन झालंच पाहिजे असं म्हणत होता नागराज. तर आता इथे सगळेजण जेवत असतात डायनिंग टेबलवर. सायली मात्र शिखरण करत असते. तर आता प्रतिभा म्हणते अस्मिता ती तर छान झाली आहे की, उगाच सायलीला शिखरण करायला लावलंस तू असं म्हणते आता प्रतिमा. तर आता अर्जुन खुणवतो प्रतिमाला. तर आता इथे सायली मात्र शिखरण करत असते. तर आता शिखरण बनवते सायली आणि घेऊन येते आता ती अस्मिताकडे. हे घ्या हे झालं असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन परत खुणवतो. आता ना माझं तुझं तोंड बघून जेवणं खूप कठीण जाणार आहे असं म्हणते आता अस्मिता. मी माझ्या रूम मध्ये जाऊनच जेवते हा असं म्हणते आता अस्मिता. अस्मिता ताई अहो असं म्हणते आता सायली. अहो चुकलं चुकलं माझं चुकलं अस्मिता ताई असं म्हणते आता सायली. अस्मिता असं म्हणतो आता अर्जुन. तर आता अर्जुन प्रतापला खुणवतो. झालं ना समाधान झालं ना असं म्हणत होता प्रताप. उठवलंस ना
अस्मिताला ताटावरून असं म्हणतो आता प्रताप. बाबा ओ, अस्मिताताईंनी असं ताटावरून ओटावं असं खरंच माझी इच्छा नव्हती, पण मी त्यांना थांबवू नाही शकले असं म्हणते आता सायली. पण याची शिक्षा मी घेणार बाबा असं म्हणते आता सायली. आज रात्री मी नाही जेवत असं म्हणते आता सायली. तर आता कल्पना जेवता जेवता थांबते. तर आता प्रतिमा म्हणते, नाही सायली, याची काहीच गरज नाहीये. गरज आहे प्रतिमा आत्या असं म्हणते आता सायली. मी आज रात्री जर उपाशी पोटी झोपले ना, तरच माझ्या लक्षात राहील की अस्मिताताईंच्या बाबतीत हलगर्जीपणा करून चालणार नाही असं म्हणते आता सायली. तर आता इथे कल्पना जेवत असते. बरं, मलाही जेवायचं नाहीये, मी नाही जेवत, मी नंतर जेवतो असं म्हणतो अर्जुन. तर आता प्रताप म्हणतो, मलाही भूक नाहीये. नाही थांबा असं म्हणते आता सायली. कोणीही ताटावरून उठणार नाहीये असं म्हणते आता सायली. तुम्ही इथेच बसून शांतपणे जेवायचंय. माझी शपथ आहे तुम्हाला असं म्हणते आता सायली. आणि जर कोणी न जेवता उठलं ना, तर मी फक्त आज रात्री नाही, पुढचे 3 दिवस अन्न पिण्याचा त्याग करणार आहे असं म्हणते आता सायली. सायली असं म्हणते आता प्रतिमा. तू वेडी आहेस का? प्रतिमा आत्या, आई बाबा, आहो तुम्ही जेवा. जर तुम्ही जेवला नाहीत ना, मला अजून अपराधी वाटेल. तर कल्पनाला आवडत नसतं हे सगळं ऐकून. तर आता इथे अर्जुन आणि प्रताप वगैरे बसतात जेवायला. कल्पनाला मात्र त्रास होत असतो हे सगळं बघून. काही झालं तरी तू आज जेवणार आहेस बायको, तुझ्या डोळ्यातलं पाणी मी वाया नाही जाऊ देणार असं म्हणतो आता अर्जुन. आणि सायली मात्र रडत असते खूप. तर आता इथे कॉल येतो माईपतला. साक्षीचा फोन आहे असं म्हणतो आता नागराज. म्हणजे यावेळी पण तू तुरुंगात तिच्याकडे फोन द्यायची व्यवस्था केली आहेस असं म्हणत होता नागराज. तर आता मैपत म्हणतो, नागराज शेठ, माझ्या लेकराशी बोलल्याशिवाय मी कसा जगू असं म्हणत होता मैपत. मग म्हणून त्या शेवड्याला जरा पैसे दिले आणि पोचवला तिच्यापर्यंत फोन असं म्हणत होता मैपत. काय रे लेकरा, वकिलाने काम सुरू केलंय की नाही हे विचारायला फोन केला तू असं म्हणत होता मैपत. केलंय, टेन्शन नको घेऊ, केलंय असं म्हणत होता मैपत. त्या वकिलाने त्याचं काम करू दे, नाही तर नाही करू दे, पण ती प्रिया इथून सुटली आहे असं म्हणते आता साक्षी. सुटली म्हणजे असं म्हणत होता मैपत. पळाली काय ती? तर आता नागराज म्हणतो, पळाली नाही आहे, निसटली आहे ती असं म्हणते आता साक्षी. अण्णा, इतकं डोकं चालतं ना त्या मुलीचं, सगळं व्यवस्थित प्लॅनिंग करून ती इथून बाहेर पडली आहे असं म्हणते आता साक्षी. अगदी जेवण कमी केलं त्यामुळे अशक्तपणा आला, अशक्तपणामुळे बीपी लो झालं, आणि मग काय चक्कर येऊन पडली तिच्या नवऱ्याने आणि या जेलच्या डॉक्टरने मिळून तिला ऍडमिट केलंय. इथून बाहेर पडली आहे ती असं म्हणते आता साक्षी. ह्या चिचोंदरीचा मेंदू संशोधकांकडे अभ्यासाला द्यायला पाहिजेत. पण तू काळजी करू नकोस, ती काय कुठे जात नाही. ती हॉस्पिटलात गेली ना की परत जेलात येणार, काळजी नको करू असं म्हणत होता मैपत. ती जेलमध्ये परत येण्याआधी मला इथून बाहेर पडायचं आहे असं म्हणते आता साक्षी. अण्णा, आता मला इथे एक क्षणही थांबणं शक्य नाही आहे असं म्हणते आता साक्षी. प्लीज काहीतरी करा. नागराज शेठ, त्या चिचुंदरीने परत तिचे रंग दाखवायला सुरुवात केली असं म्हणत होता मैपत. त्या जेला धडपडून मरायला नको म्हणून हॉस्पिटलच्या पलंगावर निवंत पडली असं म्हणत होता मैपत. आता निवंत पडली का तिच्या डोक्यात काहीतरी नवीन शिस्त आहे, ह्याच्यावर लक्ष ठेवावं लागणार नागराज शेठ असं म्हणत होता मैपत. तर आता मैपत आणि नागराज परत दारू पितात. तर आता इथे सायली सगळ्यांचं ताट वगैरे ठेवत असते, कारण सगळे जेवण झालेले असतात ना. तर आता प्रतिमा म्हणते, सायली हट्टीपणा करू नकोस ना ग, थोडंसं तरी जेवण घे असं म्हणते आता प्रतिमा. नाही प्रतिमा आत्या असं म्हणते आता सायली. च्या अर्थी बाबा मला ओरडलेत त्या अर्थी माझाच दोष असणार असं म्हणते आता सायली. मी करत असेन अस्मिता ताईंकडे दुर्लक्ष असं म्हणते आता सायली, त्यामुळे शिक्षा मला घ्यायलाच हवी असं म्हणते आता सायली. मी नाही जेवणार असं म्हणते आता सायली. मी तुला सांगितलंय ना सायली, ह्या सगळ्याचा शेवट चांगलाच होणार आहे, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा, मग बस जेवण घे, मी वाटते तुला असं म्हणते आता प्रतिमा. नको प्रतिमा आत्या, खरंच नको असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन आणि प्रताप हे सगळं बघत असतात. बघतोयस ना अर्जुन, तुझ्या प्लॅनचा परिणाम, सायली उपाशी राहिले आज असं म्हणत होता प्रताप. डॅड डोंट वरी, मी माझ्या बायकोला उपाशी राहू नाही देणार, मी बोलेन तिच्याशी असं म्हणत होता अर्जुन. जा असं म्हणत होता प्रताप. तर आता अर्जुन खाली जातो. तेवढ्यातच तिथे कल्पना येते. तर आता कल्पना एक ताट घेते आणि त्याच्यामध्ये वाढते सगळं. हे तू कोणाचं ताट वाढतीयस कल्पना असं म्हणते आता प्रतिमा. हिचं असं म्हणते आता कल्पना. मला माहिती आहे की आज अस्मिताच्या बाबतीमध्ये जे काय घडलंय त्यात हिची काहीच चूक नाही आहे असं म्हणते आता कल्पना. मग जर का चूक नाही आहे तर मग शिक्षा कशाला भोगायची असं म्हणते कल्पना. तर आता ताट करून देते कल्पना सायलीसाठी आणि म्हणते जेवण घे. आणि आता सायली खूप खुश होते बघून, आणि प्रतिमा सुद्धा. आणि इथे अर्जुन आणि प्रताप सुद्धा खुश होतात हे सगळं बघून. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे अर्जुन सायलीला म्हणत असतो आधी खरेदी, आणि आता अस्मिता म्हणत असते आधी खरेदी घरी असं म्हणत असतात ते दोघे. नाही जाणार कुणी, जाणार असं म्हणत असतात आता दोघे. तर आता कल्पना म्हणते त्या दोघांना बाहेर जाऊ दे अस्मिता असं म्हणते आता कल्पना. आणि तयारी तशी आता होत आली आहे. अर्जुन, तुला बायकोला बाहेर घेऊन जायचं आहे ना, ते काय डेट बीटवर जा घेऊन असं म्हणते आता कल्पना. तर आता सायली येऊन पप्पी देते कल्पनाला.
तर सगळे हसतात. तर आता इथे अश्विन सायलीला म्हणतो की मी आता लगेच जाणार आहे बाहेर, त्यामुळे माझा डब्बा तयार ठेव. इथे देऊ काय हॉस्पिटलमध्येच पाठवू डब्बा असं म्हणते आता सायली. तो डब्बा मी स्वतःसाठी नाही तन्वीसाठी घेऊन जातोय असं म्हणतो आता अश्विन. माफ करा अश्विन भाऊजी, मी तन्वीसाठी डब्बा बनवणार नाही, कारण जी लोक खाल्लेल्या मिठाला जागत नाहीत अशा माणसांसाठी ह्या घरात न अन्न जाणं प्रश्नच येत नाही असं म्हणते आता सायली. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.